सकाळ सकाळ ना घाई असते आणि कामात काम वाढून बसतं. तर इथे ना माझं तेलच संपलं होतं आणि माझ्या लक्षात नव्हतं बॉटलमध्ये भरायचं. तेच मी आता भरून घेत होते आणि नंतर ना इथे जी भाजी करणार आहे ते म्हणलं चला तुमच्याशी पण शेअर करावं. तुम्ही कशी करता ते पण कमेंटमध्ये सांगा. तर कांदा टोमॅटो टाकून घेतला, तेल कढईमध्ये टाकून घेतलं. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा असा उभा चिरलेला टाकून घेतला आणि नंतर टोमॅटो टाकून घेते. तर हे चांगलं छान असं परतलं की नंतर त्याच्यामध्ये ना आपण हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकल्यानंतर थोडंसं हलवायचं. नंतर जाणार आहे ह्याच्यात गावरान गवारीची शेंग आणि तेच मी इथे भाजी तुम्हाला दाखवते. तर ते हलवून घ्यायचं. नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर ते पण थोडंसं हलवून घ्यायचं आणि छान असं जाडसर शेंगाचा कूट टाकायचा आणि आपलं काळं घरगुती तिखट टाकायचं आणि 5 मिनटं वाफवून द्यायचं. वाफल्यानंतर हे बघा असं छान अशी शेंग शिजते आणि नंतर ना थोडंसं असं हलवून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर आपली भाजी तयार. तर छान अशी भाजी तयार झाली होती. माझ्या चपात्या वगैरे पण झाल्या होत्या. तर चपाती ह्यांच्यापुरतीच केली होती. तर पहिला ह्यांचा टिफिन भरायचा होता मला, नाश्ता आणि परत जे भाजी चपाती आहे ते. तर हे सगळं भरून घेत होते मी. नंतर दुपारची वेळ झाली आणि माझं एक पार्सल आलं होतं. तर म्हणलं चला तुमच्याशी पण शेअर करावं आणि ड्रेस कसा आला आहे ते पण बघावं. तर मी मिंत्रावरनं मागवलेला होता. तर बघूया म्हणलं कसा आहे. खरं ड्रेस खूप छान आला, पण थोडंसं पॅन्टला डॅमेज होतं. त्याच्यामुळे म्हणलं रिटर्न करावं की ठेवावं हे कळत नव्हतं. कारण फक्त कलर तिथं लागलेला नव्हता आणि छान असं वाटत होता, मला आवडला. नंतर संध्याकाळपर्यंत मी हे 2-3 ब्लाऊज शिवले होते. त्याला हात शिलाई आणि हुक लावून घेत होते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.